बघणं डब्यात आहे. गेल्या 4 महिन्यांपासून शाळांच्या फीमुळे पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शाळा बंद आहेत तर मग फी कशासाठी असा मुद्दा पालकांकडून उपस्थित केला जातोय. मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवता येत नाही, त्यामुळे शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले. आता शाळांनी पालकांना फी साठी तगादा लावलाय. आधीच कोरोनासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. अशातच 2 ते 30 चालणाऱ्या ऑनलाईन वर्गासाठी शाळेकडून पूर्ण फीची मागणी करण्यात येते. आर्थिक अडचणीतून मार्ग कसा काढावा या विवंचनेत पालक अडकले आहेत. शाळा प्रशासनांशी चर्चा करून काही सकारात्मक तोडगा न निघाल्यानं पालकांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानेही काही फरक न पडल्यानं अखेर पालकांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय. मंगळवारी पालकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर मूक निदर्शनं केली. मात्र ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येईल असं आश्वासन गडकरींनी दिल्याचं त्यांनी सांगितलं. माननीय अविनाश जी घोष जो माननीय गडकरी जी के पीए साहब हैं, वो अभी हमारे पास हमारी प्रॉब्लम को सुनने के लिए नीचे आए थे. उन्होंने हमें आश्वासन दिया कि आज के आज ही वो केंद्रीय मिनिस्टर माननीय रमेश पोखरियाल जो एजुकेशन मिनिस्टर है, आज ही उनसे इस विषय पे हम डिस्कशन करेंगे. आज उनको लेटर लिखेंगे. कलेक्टर साहब को भी हम पर्सनली बुला के या नहीं भी बुला पाए तो वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से उनसे बात की जाएगी और सारे विषय पे जितने विषय हमने उन्हें बताया उस पर चर्चा की जाएगी. और हमें उन्होंने आश्वासन दिया कि ये विषय बहुत ही जल्दी हम आज के आज ही या कुछ ही दिनों के अंदर में हम इसकी कार्रवाई करेंगे और आपको एक अच्छा रिजल्ट मिलेगा. आमच्याकडनं बळजबरीने आमच्यावर दबाव आणण्यात येतो आहे की पूर्ण शिक्षण शुल्क भरा. यावर्षी जर शाळा ओपन होतच नाहीये आणि जर ऑनलाईन मध्ये फक्त 1.5 ते 2 तासाचा जर वर्ग होतो आहे तर पालकांनी पूर्ण शुल्क का भरायचा हा सर्वात मुख्य प्रश्न आहे. आणि आज या कोरोनाच्या महामारीमध्ये पालकांची आर्थिक परिस्थिती अशी राहिलेलीच नाही की पालकांनी पूर्ण शिक्षण शुल्क भरा. आणि आम्ही याच प्रकारचं एक निवेदन दिलेलं होतं आपले अध्यक्ष जे आहेत विधानसभेचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना. परंतु नानाभाऊ पटोलेंच्या सूचनांनंतरही शिक्षण विभाग कोणत्याही पद्धतीची कार्यवाही करत नाहीये. नागपूर शहरातल्या नंदनवन पोलीस ठाण्याअंतर्गत